हॅलो, आज मी इथे महाराष्ट्रीयन पद्धतीची पाटवडी बनवून दाखवणार आहे। ही पाटवडी विदर्भामध्ये फेमस आहे, चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये। चला तर सुरुवात करूया या रेसिपीला। इथे मी एका भांड्यात तेल घेतलंय, जिरं, कांदा घातलेला आहे, छान परतून घ्यायचा। आधी आपल्याला बेसन बनवून घ्यायचं आहे पाटवडीसाठी। इथे मी कांदा झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घातलेला आहे, हळद घातली आहे, तिखट घातलं आहे आणि मीठ घालत आहे चवीनुसार। यामध्ये खूप तिखट मीठ जात नाही, मोजकच टाकावं लागते। अर्धा चमच तिखट आणि त्यापेक्षाही कमी मीठ घातलेलं आहे मी। आणि इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। ते घातल्यानंतर त्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची। काही लोक खूप उकळी आल्यानंतर घालतात, पण या ट्रिकने तुम्ही बनवाल तर खूप छान अशी बेसनाची वडी बनते। पाटवडी आपली खूप टेस्टी आणि चवीला मस्त होणार। तर इथे मी पाण्याला हलकसं उकळलं, उकळी न येऊ देता गरम झालं तेव्हा मी इथे 1 वाटी बेसन घातलंय। मोठी वाटी आहे माझी, त्यानुसार तुमच्याकडे मीडियम वाटी असेल तर त्या वाटीने 1.5 वाट्या बेसन घाला आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या बनू द्यायच्या नाही, छान मिक्स करत राहायचं। बेसन थोडंसं कमी वाटलंय मी, तरी इथे 2 चमच छोट्या पोहे खायच्या चमच्याने घातलंय आणि हे मिक्स करून घ्यायचं। पातळ वाटत आहे तरी पण वडी छान बनते। तर याला मी आता कव्हर करून 5 मिनिटं ठेवून देणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे, बेसन शिजलेलं आहे। गॅस बंद केला आणि तसंच झाकून ठेवलाय मी त्याला। इथे मी एका ताटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे पूर्ण बेसन काढून घेत आहे मी। पाटवडीसाठी गरमच बेसन हे काढून घ्यावं लागते, थंड होऊ द्यायचं नाही त्याला आणि गरमच त्याला पसरवून घ्यायचं या प्रकारे, तरच त्याच्या वड्या छान बनतात। थोडं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने पसरवत आहे। त्यानंतर इथे मी थोडं हाताला पाणी लावून पसरवून घेणार। बघा, चमच्याने पसरवून घेतलाय पण प्लेन झालेला नाहीये, तर इथे मी थोडं हाताला पाणी लावलेलं आहे आणि याला पसरवून घेत आहे। छान सेट करून घ्यायचं, पाटवडी छान बनल्या पाहिजे आणि त्याचा आकार पण छान आला पाहिजे। याला थंड होऊ देणार आहे। तोपर्यंत इथे मी मसाल्यामध्ये 1 कांदा, दालचिनी आणि 1 विलायची घेतली आहे, ते भाजून घेतलं, त्याचा बारीक पेस्ट करून घेतला आणि इथे बेसन थंड झालेलं आहे। याच्या वड्या फाडून घेत आहे मी। या प्रकारे पूर्ण वड्या फाडून घेतलेल्या आहे। बघा किती छान कोर निघून राहिलेले आहे पाटवडीचे। या प्रकारे छान याचे कोर काढून घ्यायचे। इथे पाटवडी बनवून घेतलेली आहे मी। तर इथे आता ग्रेव्ही बनवायची तयारी करत आहे। पाटवडीच्या रस्स्यासाठी इथे मी तेल घातलंय, तेल गरम झाल्यानंतर 2 तेजपान आणि जिरं घातलंय। ते छान झाल्यानंतर 1 कांदा घातला आहे मीडियम साईजचा, तो पण छान फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती, मसाला तो घातलेला आहे, त्याला पण छान फिरवून घेत आहे आणि ओल्या मसाल्यासोबतच मी इथे लसूण पण घालत आहे। इथे मी छान पोहे खायच्या 2 चमच पेक्षा जास्त, थोडा 2.5 चमच पेस्ट घातलेला आहे, कांद्याचा पेस्ट घातलेला आहे, उरलेला आहे तो, आणि हे पूर्ण छान मिक्स करून घेतलं। मी पूर्ण पेस्ट वापरलेला आहे। तिथे मी 1 मोठ्या साईजचा कांदा वापरलेला होता आणि यामध्येच मी टोमॅटो घालत आहे, ते पण छान शिजून जाईल। यामध्ये तुम्ही टोमॅटो पण बारीक करू शकता कांद्यासोबत, पण ते थोडं आंबट वाटेल म्हणून मी असंच घातलेलं आहे। इथे मी धण्याची पूड घालत आहे, यामध्ये कोणतेही मसाले लागत नाही। आणि इथे वाटून घेतलेलं खोबरं आहे, हे माझ्याकडे नेहमी असते, भाजून घेतलेलं गॅसवरती, ते घातलं आहे मी इथे 2.5 चमच। हा मोठाच साईजचा थोडा चमच होता। घरगुती गरम मसाला घालत आहे आणि सावजी मटन मसाला घालत आहे 1 चमच। 1 चमच घरगुती गरम मसाला होता तो। हे छान पूर्ण मिक्स करून घेतलं, मसाला लागाव नाही मी म्हणून थोडं मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून ते घातलं आहे। छान परतून घेतलं आहे हे। आता यामध्ये मी सुके मसाले घालत आहे, हळद, चवीनुसार तिखट, इथे मी 2.5 चमच तिखट वापरलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 चमच मीठ घातलेलं आहे, तिखट म्हणजे लाल मिरचीची पूड आहे ती। छान मिक्स करून घेतलेलं आहे। पाटवडीची भाजी ही झणझणीतच छान वाटते आणि चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही पाटवडीची भाजी फेमस आहे। या प्रकारेच नेहमी इकडे बनवली जाते। या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वड्या बनवून घेतल्या, त्या घातलेल्या आहे। उकळीमध्ये वड्या घालायच्या, जर वड्या फुटल्या नाही तर आपली पाटवडी परफेक्ट झालेली आहे। बघा, वड्या बिलकुल तुटलेल्या नाही आहे। आता इथे मी गॅस कमी करून यामध्ये वड्या घालत आहे पूर्ण। काही वड्या ठेवलेल्या आहे, इकडे सुक्या वड्या सुद्धा वाढतात म्हणून मी पूर्ण वड्या घातलेल्या नाही आहे, काही वड्या ठेवल्या आणि यामध्ये तुम्ही एखादी वडी फोडून पण घालू शकता। याला मी 4 ते 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। चवीला मस्त अशी पाटवडीची भाजी तयार आहे। पाहुणे आले तर भाजीला काय करावं हा विचार पडत असेल तर विदर्भामध्ये पाटवडीची भाजी ही नेहमीच केली जाते आणि चवीलाही खूप मस्त अशी बनते। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडणार। आणि आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।